आज आपण विस्तार या भागातील म्हणजे पहिला ग्रामीण आहे, दुसरा विस्तार आहे, त्यातला चौथा पाठ विस्तार शिक्षण पद्धती याविषयीचा अभ्यास करणार आहोत. तर विस्तार शिक्षण पद्धती ही कशी आहे? अनौपचारिक आहे. औपचारिक पद्धत म्हणजे शाळेमध्ये सिलेबस आखून व्यवस्थिशीर ठराविक वेळेमध्ये आणि शिकवणे, त्यांना शिकणे आहे ते विद्यार्थ्याला कंपल्सरी असतं. तसं आपल्या कृषी क्षेत्राशी जर विचार केला तर आपले ऐकणारा वर्ग कोणचा आहे? तुम्ही सांगणार जे आहेत ते खेडेगावामध्ये जाऊन शेतकरी वर्ग. शेतकरी वर्ग कसा आहे? बराचसा अशिक्षित आहे. म्हणजे अशिक्षित म्हणजे बुद्धिमान नाही असं नाही, परंतु बुद्धिमान आहे, परंतु शालेय शिक्षणाचं प्रमाण त्यांचं कमी आहे. आणि शालेय शिक्षणाचं प्रमाण कमी असल्यामुळे त्यांना सांगायला थोडंसं समजावून सांगायला अवघड जातं. मग त्यामुळं औपचारिक पद्धत न अवलंबता आपल्याला अनौपचारिक शिक्षणाची पद्धत अवलंबावी लागते. म्हणजे ही एक अशी पद्धती आहे की जी शिकणारा व शिकवणारा यांच्यामध्ये सुसंवाद घडवण्यासाठी पोषक वातावरण पद्धत निर्माण करते. कोणची? विस्तार शिक्षण पद्धती. कोणची? पण अनौपचारिक. तर विस्तार शिक्षण पद्धत जी आहे ही काय नेमकं कार्य करते त्याविषयी आपण पाहूयात. 1 नंबर आहे, शिकणाऱ्यासाठी त्याने स्वतः बघून व ऐकून प्रत्यक्ष कृती करून ज्ञान आत्मसात करण्यासाठी सुसंवाद निर्माण करणे. म्हणजे याच्यात किती अवघड गोष्ट आहे बघा. समजा एखाद्या शेतकऱ्याला जर सांगितलं की तुम्ही पारंपरिक जी शेती करत आहात त्याच्याऐवजी तुमच्याकडे सध्या पैसे आहेत, म्हणजे शेतामध्ये पाण्याची सोय आहे, सगळं आहे, थोडेफार पैसे जवळ गाठीला आहेत तुमच्या, आणि तुम्ही जर पॉली हाऊस केलं तर म्हणजे त्यांना इतकं समजावून सांगावं लागतं की मर्यादेच्या बाहेर. ते सगळं समजावून सांगितल्यावर जर समजा एखाद्या शेतकऱ्याला केलं तर लगेच दुसऱ्या शेतकऱ्याचे काय म्हणत येते, अरे ह्याच्याकडे जरबिराची फुलं आहेत किंवा ढोबळी मिरची केलेली आहे, याला ह्याच्या हातामध्ये रोख पैसा आता महिन्याला यायला लागलेला आहे. मग तो दुसरा काय करतो, त्यावरनं बोध घेतो. परंतु आपण ज्यावेळेस विस्तार काम करतो आणि शेतकऱ्याला त्याच्या हिताच्या गोष्टी सांगतो आणि त्याप्रमाणे करायला होतो, त्यावेळेस तेवढ्यावरच न थांबता त्याच्या मनात नवीन नवीन शिकण्याची उर्मी तयार करणं. मग ते काय होतं, एकदा जर उर्मी तयार केली तर तुम्ही एखाद्या गावामध्ये गेला तर आपोआप तुमच्याकडे 50-100 शेतकरी गोळा होतील, बाबा काय नवीन आणलं आहे तुम्ही. मग अशा प्रकारची नवीन शिकण्याची ही करणं, तर त्यासाठी काय करायचं बघा, नवीन ज्ञान आत्मसात करण्यासाठी सुसंवाद निर्माण करणे हा आहे पहिला उद्देश. दुसरं, शिकणाऱ्यामध्ये नवीन गोष्टी शिकण्याची इच्छा निर्माण करणे. वरच्यासारखाच आहे उद्देश. म्हणजे जो शिकतोय त्याच्यामध्ये जर समजा कळलं की बाबा एखादा आपण शासकीय कृषी अधिकाऱ्याचा ऐकल्यानंतर आपला फायदा झाला आहे आणि तो माणूस, त्या माणसाकडे आणखी सुद्धा काही वेगळ्या योजना आहेत का, अशा प्रकारची शंकासुद्धा त्याच्यात निर्माण, चांगली शंका पॉझिटिव्ह निर्माण करायची इच्छा त्याच्या मनात निर्माण करण्या इतपत बाकीची एक सराउंडिंग परिस्थिती आपण तयार करावी लागते. तिसरा आहे बघा, लक्ष देणे, आवड निर्माण करणे, संवाद साधणे, कृती करणे, समाधान मिळवणे या शिकण्याच्या वेगवेगळ्या टप्प्याचा वापर करणे. शेतकऱ्याच्या मनात इच्छा कशी आपण निर्माण करणार? अचानकच का? नाही होत तसं. मित्र काय करावं लागतं, अगोदर काय करावं लागतं, मी जे सांगतोय ते तुम्ही लक्ष देऊन ऐका. म्हणजे एखादा शेतकरी अर्धा तास 1 तास आपल्याकडे लक्ष देऊन ऐकतो ही खूप जमेची गोष्ट आहे. नंतर अशिक्षित लोकांमध्ये कसं आहे, इकडे बघ तिकडे बघ करणं किंवा मध्येच उठून जाणं अशा गोष्टी होतात. परंतु 1-1 तास जर शेतकरी लक्ष द्यायला शिकला तर हा झाला आपला पहिला टप्पा, यश मिळाला म्हणायचं. दुसरा टप्पा काय, आवड निर्माण करणे. समजा त्याला 1 तास ऐकल्यानंतर त्याच्यामुळे म्हणजे तुम्ही इतक्या चांगल्या पद्धतीने सांगा की त्याच्या घरी गेल्यानंतर सुद्धा त्या डोक्यात ती गोष्ट घोळली पाहिजे. दुसऱ्या दिवशी त्याच्या मनात तीच विचार आला पाहिजे. मित्र काय झाली पाहिजे, पर्यायानं आवड निर्माण झाली पाहिजे. म्हणजे आवड निर्माण करणे हे आपल्या यशाचा म्हणजे आपल्याला कितपत सांगता येते याचा काय झाला, दुसरा टप्पा झाला. तिसरा टप्पा आहे संवाद साधणे. मग त्याच्या मनात अगोदर त्यानं लक्ष दिलं, त्याच्या मनात आवड तयार झाली आणि मग त्यानं काय केलं किंवा त्या डोक्यात सारखा ते विचार घडल्यानंतर त्यानं तुमच्याशी कॉन्टॅक्ट करायचा प्रयत्न केला, फोन करून केला असेल, गावात आल्यावर पळत भेटायला आला असेल, काय असेल, तर तो संवाद साधतो तुमच्याशी. म्हणजे काय, तुमच्या यशाचा तिसरा टप्पा झाला. आणि कृती करणे मी तुम्ही जर सांगितलं ठीक आहे बाबा तुम्हाला पॉली हाऊस करायचं आहे, उदाहरण म्हणून पॉली हाऊस बरं का, पॉली हाऊस करायचं तर करा, मी तुम्हाला पाहिजे ती मदत करतो. म्हणजे काय करणार, तो कृती करायला चालू करतो. तो आपल्याकडे पैसे किती आहेत, आपल्याला कमी पडलं तर बँक देईल का, पतसंस्था देईल का, शासनाचं काय अनुदान आहे का, ह्या बाबतीतले काय करतो, कृती करायला चालू करतो. आणि चौथा आहे समाधान मिळणे. म्हणजे समाधान मिळतं, कोणाला मिळतं, त्याला मिळतं, त्याच्या घराचं, कुटुंबाचं, प्रपंचाचं कल्याण झाल्यामुळे आपल्याला काय मिळतं, आपण आपली ड्युटी म्हणजे आपलं कर्तव्य, आपली नोकरी व्यवस्थितशीर केली आणि एका शेतकऱ्याचं चांगल्या मार्गाला ज्याकडे आज 5-50 हजार येत होते ते 5 लाख रुपये त्याच्या घरी यायला लागले, आपल्याला आनंद मिळतो ना आपण एखादी नोकरी केल्याचा. तर त्या प्रकारे ह्या शिकण्याच्या वेगवेगळ्या टप्प्याचा वापर आपल्याला करावा लागतो. तर विस्तार कार्यकर्त्यांनी त्याच्या कामामध्ये विविध शिक्षण पद्धतीचा वापर करून वैविध्यपूर्ण पद्धतीने लोकांच्या मनामध्ये आपली जीवन पद्धती जगण्याची इच्छा
स्वतःहून निर्माण केली पाहिजे, कारण लोकांमधले होणारे बदल मार्गदर्शन करणारे किंवा शिकवण्याच्या कौशल्यावरती अवलंबून असतं. समजा एखादी गोष्ट तुम्ही 100% चांगले शेतकऱ्याचे हिताचे, परंतु तुम्हाला जर नाही नीट सांगता आली, नाही त्याच्या गळी उतरवता आली, तर मात्र तुमचा काही उपयोग होत नाही. तुम्हाला दिलेलं टार्गेटसुद्धा शासनानं तुम्ही पूर्ण करू शकत नाही. म्हणजे वरिष्ठांचं बोलणं तुम्हाला खावं लागतं आणि तुम्हाला समाधानही मिळत नाही. मग आता बघा, ह्या शिक्षण पद्धतीचे जी विस्तार शिक्षण पद्धती वापरायची त्याचं वर्गीकरण केलेलं आहे. ते वर्गीकरण म्हणजे बघा वर्गीकरण म्हणजे काय बघा. आधी विस्तार शिक्षण पद्धतीचे वर्गीकरण वेगवेगळ्या प्रकारे करता येते, परंतु कोणताही कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी एक किंवा अनेक पद्धतीचा अवलंब करावा लागते. समजा तुम्ही एखाद्या गावामध्ये एखाद्या पद्धतीनं सांगायला गेलात आणि लोकांनी नाही लक्ष. आज आपण विस्तार शिक्षण पद्धती पाहणार आहोत. तर विस्तार शिक्षण पद्धतीमध्ये ही कसली पद्धत आहे? अनौपचारिक पद्धत आहे. म्हणजे जे गावातली वेगवेगळ्या स्वभावाची, वेगवेगळ्या विचाराची, वेगवेगळ्या वयोगटातली जी लोक आहेत, अशा लोकांना तुम्ही समजावून सांगणं म्हणजे थोडंसं अवघड आहे. मग ते अनौपचारिक पद्धती त्यांच्या कलनं, म्हणजे जसं लहान मुलं एखादा रडायला लागलं तर त्याला एखादं खेळणं नाही तर खाऊ देणं, असं थोडं करणं, थोडं खांद्यावर घेऊन बाहेर फिरणं, असं जर समजावून सांगावं लागतं. ती अनौपचारिक पद्धत आहे. तशाच प्रकारे शेतकऱ्यासुद्धा वेगवेगळ्या पद्धतीनं त्यांना जे आवडतील त्या पद्धतीने सांगावं लागतं, कारण वेगवेगळ्या वयोगटातले लोक असतात. तर ह्या विस्तार शिक्षण पद्धतीची जी कार्य म्हणजे उद्देश काय खरा, काय काम करतं त्या बाबतीत बघू. 1 नंबर आहे, शिकणाऱ्यासाठी त्याने स्वतः बघून ऐकून प्रत्यक्ष कृती करून ज्ञान आत्मसात करण्यासाठी सुसंवाद निर्माण करणे. म्हणजे बघा, शिकणाऱ्यानं आधी काय त्याच्या मनात करावं लागेल की त्यानंच ऐकावं लागेल आणि प्रत्यक्ष करून ज्ञान आत्मसात करावं लागेल. 2 नंबर आहे, शिकणाऱ्यामध्ये नवीन गोष्टी शिकण्यासाठी इच्छा निर्माण करणे. बघा, शिकणाऱ्यासाठी आपण काहीतरी अशी कृती त्याच्यासमोर केली पाहिजे विस्तार कार्यकर्त्यानं, म्हणजे कृषी क्षेत्रातलं, म्हणजे तुम्हाला जो जॉब मिळणार त्यातनं, की शेतकऱ्याच्या मनात नवीन गोष्ट आपल्याला शिकण्यासाठी इच्छा निर्माण झाली पाहिजे. कधी कधी एखादी गोष्ट जबरदस्तीने त्याला तुम्ही करायला लावली आणि त्याचा जर 5-50 हजार 1 लाखाचा फायदा झाला, तर तो नवीन गोष्टीसाठी दुसऱ्या नवीन गोष्टी शिकण्यासाठी आपोआप तयार होतो. म्हणजे तशा प्रकारची इच्छा तयार झाली पाहिजे. आणि तिसरा आहे, लक्ष देणे, म्हणजे त्याला लक्ष द्यायला शिकवलं पाहिजे. त्याच्या मनामध्ये आपण आवड निर्माण केली पाहिजे. त्याला संवाद आपल्याशी साधायला त्याला त्याचं तेवढं मन मोकळं केलं पाहिजे आणि कृती करायला त्याला भाग पाडलं पाहिजे. आणि कृती केल्यानंतर त्याला जर 1 लाख, 4 लाख, 5 लाख काही असेल, अगर 50,000 1 लाख फायदा झाला तर त्यातनं त्याला समाधान मिळलं पाहिजे. तुम्ही सुद्धा तुमची नोकरी केल्यासारखं त्याला तुम्हालाही समाधान मिळतं आणि त्यालाही त्याच्या कुटुंबाचं आयुष्याचं कल्याण होतं. तर अशा ह्याच्यामध्ये वेगवेगळ्या पद्धतीचा तुम्हाला वापर करावा लागतो. बघा, एकाच पद्धतीनं जर तुम्ही त्याला समजावून सांगायला गेलात तर ती पद्धत यशस्वी झाली तर तुम्ही स्वतः नाराज न होता अनेक वेगवेगळ्या पद्धती वापराव्या लागतील. तुमच्या बुद्धीतून निघणार आहे, त्या परिस्थितीतलं वातावरण बघून. तुम्हाला नाही सुचलं, तुम्ही तिथलं वातावरण कसं आहे हे तुमच्या वरिष्ठाला किंवा अगोदर रिटायरमेंटला होत आलेल्या लोकांना जर विचारलं, तुमच्या वरिष्ठांना तुमच्यासारखं कार्य करणार आहे, तर ते त्यांचे वेगवेगळे अनुभव सांगतील. त्या अनुभवातनं काही तुम्ही शिकतात. तर अशा पद्धतीनं बघा, तुम्हाला त्यांना शिकवावं लागतं. आणि विस्तार शिक्षण पद्धतीचे वर्गीकरण, ते वर्गीकरण कशामुळे बनायचं? विस्तार शिक्षण पद्धत वापरताना अनेक प्रकारे तुम्हाला मी मागा सांगितल्यासारखं प्रयोग करावा लागतं. तर त्या प्रयोगाप्रमाणे त्याचं वर्गीकरण होतं. ते वर्गीकरण कसं होतं बघा, विस्तार शिक्षण पद्धतीचे वर्गीकरण खालीलप्रमाणे करता येते. 1, उपयोगावरून. 2, स्वरूपावरून. 2 प्रकार आहेत. तर पहिलं बघूयात आपण उपयोगावरून वर्गीकरण. त्याच्यामध्ये सुद्धा उपभाग पुन्हा 2 पडतात. व्यक्ती संपर्क पद्धती, गट संपर्क पद्धती आणि समूह संपर्क पद्धती. व्यक्ती, गट म्हणजे 10, 15, 20, 25 लोकांचा आहे. आणि समूह संपर्क म्हणजे अनेक आले. मग 1-4-5 हजार लोकांपासून हजारो लाखो लोकांपर्यंत, म्हणजे पूर्ण महाराष्ट्रासाठी म्हणलं तर कोटी लोकांसाठी, कारण शेतकऱ्याची संख्या कोटीवर आहे महाराष्ट्रात, असं आहे. मग त्यामध्ये पहिलं बघूयात व्यक्ती संपर्क पद्धती. मग काय होतं याच्यामध्ये? विस्तार कार्यकर्त्याचा संबंध एकाच कुटुंबाशी ठराविक वेळी मर्यादित लोकांशी संबंध प्रत्यक्ष येतो. म्हणजे किती होतं? एखाद्या गावाला जायचं, तिथून मोटरसायकलनं जा, बसनं जा, कसं बी जा, त्याच्या कुटुंबात त्याला सकाळी 9च्या आत 10च्या आत गाठावं लागेल. जर तो एकदा शेतात गेला तर शेत कुठं आहे तुम्हाला माहीत नसतं. त्या शेतात जायचा रस्ता चांगला आहे का नाही ती, किंवा संध्याकाळी 6-7च्या नंतर भेटावं लागेल. मग रात्रीचं तुम्हाला हे करायचं यावं लागेल. म्हणजे व्यक्ती संपर्क पद्धत आहे, यशस्वी होते, परंतु वेळ पण जातो आणि काम खूप कमी होतं. म्हणजे तो शेतकरी तयारही होईल तुमची काही योजना घेऊन गेला त्याच्यासाठी, परंतु कमी लोकांमध्ये ते तेवढी पद्धत हे होते. गटसंपर्क. गटसंपर्कामध्ये काय होऊ शकतं? एखाद्या गावामध्ये गेलात आणि तुम्ही एक
10, 15, 20, 25 लोक जमिले आणि त्यांच्यासमोर जर चांगलं प्रभावी भाषण केलं, एखादं प्रॅक्टिकल करून दाखवलं, एखाद्या स्क्रीनवर काहीतरी दाखवलं, तर त्याच्यामध्ये काय होतं, तुम्हाला वैयक्तिक संपर्क पद्धतीपेक्षा जास्त लोकांमध्ये तुम्हाला होतं. आता समजा 25 लोकांना तुम्हाला पोले हाऊस द्यायचे, पण 50, 60, 100 लोक जर जमिली तर तिथले 25 लोक तुमचे सहज तयार होतात. म्हणजे तुमचं यशस्वी पण कामाचं सुद्धा गट संपर्क पद्धतीमध्ये वैयक्तिक संपर्क पद्धतीपेक्षा चांगल्या पद्धतीने होतं. आणि तिसरी आहे समूह संपर्क पद्धत बघा. पण ह्या समूह संपर्क पद्धतीमध्ये आणखी उपप्रकार पडले, कोणचे? अ आणि ब. तर बघा की नाही उपयोगावरून वर्गीकरणाच्या प्रकारामधला ते चार्ट आहेत ते. पण समूह संपर्क पद्धतीमध्ये काय होतं बघा की समजा तुम्हाला पूर्ण महाराष्ट्रामध्ये एखाद्या नवीन पिकाची जात की जी सगळ्याच वातावरणाशी येऊ शकते, म्हणजे कोकणचं वातावरण वेगळं आहे, पश्चिम महाराष्ट्रातलं वेगळं आहे, विदर्भातलं वेगळं आहे, मराठवाड्यातलं वेगळं आहे. परंतु तसं जर एखादं काही करायचं असेल तर त्या पद्धतीमध्ये तुम्हाला समूह संपर्क पद्धतीमध्ये समजा आपण पेपरला सगळ्याच पेपरला बातमी दिली किंवा टी व्हीवर सांगितलं तर एकाच वेळेस कोट्यावधी लोक ऐकतात. त्यामुळे समूह संपर्क पद्धती सगळ्यात जास्त कमी पैशामध्ये होणार आहे. समजा एखाद्या गावाला जाणं येणं शेतकऱ्याला समजून सांगितलं तुमचा दिवसाचा खर्च 500 रुपये आणि टी व्हीवर जर सांगितलं, टी व्हीवर जर समजा एक 10 लाखाची जाहिरात असली, 10 लाखामध्ये जर 10 कोटी 10 लोकांमध्ये जर 10 कोटी लोक ऐकत असतील तर ते चांगलं आहे ना, फायद्याचं आहे ते. आता उपयोगावरून वर्गीकरणाचं गटसंपर्क पद्धत आणि समूह संपर्क पद्धत ह्या पद्धतीचा एक चार्ट आहे. तर तो चार्ट जे आता आपण समजावून सांगितलं त्याच प्रमाणात आहे. फक्त कसं आहे माहिती आहे का की काय काय करता येतं हा प्रकार फक्त त्यातला बघूयात आपण. व्यक्ती संपर्कामध्ये कशी भेट घेता येते, त्याला शेतकऱ्याकडं त्याच्या घरी जायचं किंवा शेतावर जाऊन शेतकऱ्याची भेट घ्यायची. पुन्हा काय होते दुसरा प्रकार काय, शेतकरीच त्याच्या काही अडचणीमुळं अगर समजा नवीन स्कीम पेपरला वाचली, कुठं ऐकली, टी व्हीवर बघितलं तर तो कार्यालय येऊन भेट देतो, कार्यालयात येऊन तुमच्या तालुक्याच्या. ती एक प्रकार झाला, पण ती वैयक्तिक संपर्क झाला. ते दुसरं दूरध्वनीवर चर्चा, त्याच्याकडे जर टेलिफोन असेल किंवा मोबाईल असेल तर तो तुमचा नंबर जर कोणाकडून मिळाला किंवा तुमच्या त्या गावामध्ये कुठं दिलेला असला तुम्ही कुणाकडे तर त्याच्यावर चर्चा करू शकतो तो. पण तो सुद्धा कसला संपर्क झाला, वैयक्तिकच झाला. आणि पुन्हा काय झालं, वैयक्तिक पत्र, म्हणजे तो शेतकरी एखाद्या त्याच्या अडचणीच्या बाबतीत किंवा नवीन स्कीम बाबतीत तुम्हाला पत्र पाठवू शकतो, साधं पोस्ट कार्ड, आणि तुम्ही त्याला आंतरदेशीय पत्रावर सुद्धा काय करू शकता, उत्तर देऊ शकता. आता हे सगळं पत्र कसं लिहायचं, काय करायचं ह्याच्या बाबतीतलं प्रॅक्टिकलमध्ये आपण किती होतं, पण सध्या लॉकडाऊन असल्यामुळं मी त्या दोन्हीचे ते वस्तू वगैरे बनवायच्या हे ह्या वर्षी टळलेलं आहे. आता दुसरं गट संपर्क पद्धतीमध्ये काय काय होतं बघा. कृती प्रात्यक्षिक, म्हणजे एखाद्या गटासमोर ही सगळं त्यांना कृती किंवा एखाद्या त्याचा नमुना उदाहरण आपण घेऊन दाखवतो. म्हणजे एका वेळेला 50-100 शेतकऱ्याला 25 शेतकऱ्याला काय होतं ते कळतं. परिणाम प्रात्यक्षिक, परिणाम प्रात्यक्षिकामध्ये काय, समजा एखाद्या 50-100 लोकांचा गट आहे, त्यांना जर एखाद्या टेम्पोत किंवा बसमध्ये बसवून ज्या गावात आजूबाजूच्या शेजारी तुम्ही एखाद्या शेतकऱ्याला मार्गदर्शन करून ते एखादी गोष्ट, समजा एखाद्या पोले हाऊसमध्ये जेरबेरा फुलं आहे आणि त्यांना सकाळी 10च्या टायमाला एखादी त्याची फुलं न्यायला एखादी परराज्यातली गाडी येते किंवा मुंबई पुण्यासारख्या ठिकाणी त्या टायमाला तिथे नेलं, त्या शेतकऱ्याला जर त्या माणसानं पैसे देताना बघितलं तर तुम्ही लगेच प्रश्न विचारणार त्या गटातले लोक, तुम्ही ही पोले हाऊस उभा करायला किती खर्च आला, तुम्ही जेरबेरा फुलं लावण्याची ट्रेनिंग कुठून घेतली, पुन्हा मग किती दिवसाला फुलं निघते, किती रुपयाला विकते तुमची, मग तुम्हाला सगळं पूर्ण ह्या 2 महिन्यामध्ये 3 महिन्यामध्ये एकूण किती नफा मिळाला, आणि त्याचा जर लाखावर हिशोब दिसायला लागला तर लगेच हे शेतकरी प्रभावित होतात. म्हणजे कसला परिणाम प्रात्यक्षिक, म्हणजे एखादी गोष्ट झाल्यानंतर शेतकऱ्याला दाखवली. पुन्हा काय गट चर्चा, तर गटसंपर्कामध्ये कृती प्रात्यक्षिक, परिणाम प्रात्यक्षिक, पुन्हा गटचर्चा वेगवेगळ्या गटात करणे आणि शैक्षणिक सहली, म्हणजे विद्यापीठात एखादं नवीन काय केलेलं असेल, कुठं काय केलेलं असेल, जरा लांब असेल 40, 50, 60 किलोमीटर, 100, 150, 200 किलोमीटर, तर त्या ठिकाणी त्यांना शेतकऱ्याला नेऊन प्रत्यक्षात दाखवून गटसंपर्काच्या ह्याच्यामध्ये हे भाग आपल्याला करता येतात. पहिल्या गटात काय बघितलं, व्यक्ती संपर्कामध्ये शेतकऱ्याची शेतावर किंवा घरी भेट, कार्यालयीन भेट, दूरध्वनीवर चर्चा आणि वैयक्तिक पत्र. गटसंपर्कामध्ये काय, कृती प्रात्यक्षिक, परिणाम प्रात्यक्षिक, गटचर्चा आणि शैक्षणिक सहली. आणि समूह संपर्कामध्ये काय काय भाग येतात ते बघा. वार्तापत्रे, म्हणजे पेपरला वगैरे बातमी जे बघितली तर एका टायमाला लाखो लोक वाचतात. प्रदर्शने, एखाद्या यात्रेच्या ठिकाणी जर तुम्ही नवीन निघाले संशोधनाचं प्रदर्शन ठेवलं तर ते किती लोक यात्रेला आपोआपच आलेली असतात. ती करमणूक म्हणजे मनाने थोडीशी मोकळी असतात त्या टायमाला, त्या 2-3 दिवसाच्या पिरियडमध्ये. त्यामध्ये प्रदर्शनामध्ये भरपूर माहिती विचारून घेऊ शकतात, सगळ्याला सांगू शकतात. परिपत्रके, छोटी हँडबिलं जे असतात आपण अशा प्रकारची जर यात्रेमध्ये वाटली आणि सांगितलं बाबा असं असं केलं तर एकाच वेळेला कुठं न जाता एक समजा ते गावापर्यंत जायच्या तिकिटाची यात्रा जिथं आहे तालुक्याच्या ठिकाणाहून त्या तालुक्यात
तच असणार ना कुठल्या तरी, त्या तालुक्याचे कार्यालय तिथल्या यात्रेमध्ये ती परिपत्रक वाटू शकतं. दुसरं आहे आकाशवाणी, म्हणजे रेडिओवर जर आपण बातमी दिली तर रेडिओ ऐकणारी सुद्धा संख्या भरपूर आहे, अशामध्ये सुद्धा लाखो लोकांपर्यंत आपण पोहोचू शकतो. पुन्हा दूरदर्शन, टी व्ही बघणारे लोक भरपूर आहेत, टी व्हीवरले शेतीविषयक कार्यक्रम बघतात, आमची माती आमची माणसासारखं असे बरेचसे कार्यक्रम, मग त्यामध्ये सुद्धा आपल्याला माहिती सांगता येते आणि लाखो लोकांपर्यंत पोहोचता येतं. पुन्हा नाटक आहे, म्हणजे गावोगाव जर आपण चौकामध्ये सकाळच्या वेळेस किंवा संध्याकाळच्या वेळेस जर त्या ज्या पूरक कशाशी आपल्या विषयाशी पूरक असलेली नाटिका तयार केली, नाटक लोकांना आवडतं, येऊन बसतात ते. आज नाटक आहे आपल्यात म्हणलं तर सगळी लोक हौसाने येतात, त्या टायमाला सुद्धा बऱ्याच लोकांपर्यंत पोहोचता येतं. आणि पुन्हा चित्रपट आहे, समजा एखादा चित्रपट जर तयार केला सगळ्या माहितीचा पूर्णच्या पूर्ण, आणि तो जर स्क्रीनवर गावोगाव दाखवला तरीसुद्धा बऱ्याच लोकांपर्यंत आपल्याला पोहोचता येतं. आणि शेती वाङ्मय, म्हणजे जे 15 दिवसाला वगैरे असं आठवड्याला साप्ताहिक निघतं, 15 दिवसाला पाक्षिक निघतं, महिन्याला मासिक निघतं, अशा मासिकामधून मासिक वाचणाऱ्याची सुद्धा संख्या हजारो लाखोवर आहे. मग अशा लोकांना सुद्धा त्यामधून माहिती देऊन त्यांना उत्स्फूर्तपणे हे करता, उत्स्फूर्तपणा त्यांच्यामध्ये निर्माण करता येतो. आता हे झालं आणि दुसरं स्वरूपावरून वर्गीकरण जे प्रकार होता त्याच्यामध्ये बघा की शिक्षण पद्धतीत वापरल्या जाणाऱ्या साधनांच्या स्वरूपात वर्गीकरण करायचं आहे त्यांचं. कुणाचं? आपण जी विस्तार शिक्षण पद्धतीचे वर्गीकरण बघितलं, उपयोगावरून वर्गीकरण बघितलं, ते मगाचा सगळा अभ्यास झाला. आणि स्वरूपावरून वर्गीकरणाचा आत्ता पाहणार आहोत. त्यामध्ये बघा 1 नंबरला बोललेले शब्द, म्हणजे कसा संपर्क होतं ते दूरध्वनीवर बोलणार तो शेतकरी आणि कृषी कार्यकर्ता किंवा विस्तार अधिकारी, कार्यालयीन भेट देणार, शेतार किंवा शेतकऱ्याची घरी भेट आणि विविध स्वरूपांचे सभा. हे काय झालं? बोलण्याच्या स्वरूपातनं प्रचार झाला. दुसरं लिहिलेले शब्द, वैयक्तिक पत्र शेतकरी पाठवणार, कृषी कार्यकर्ता त्याला सहज समाधान पत्र लिहूनच करणार. परिपत्रक म्हणजे काय? पॉम्पलेट वगैरे छापणार. पुन्हा काय? वार्तापत्र म्हणजे पेपरला बातमी देणार. आणि वाङ्मय म्हणजे पुस्तकं, साप्ताहिक, पाक्षिक, मासिक, दैनिक सुद्धा आहे सध्या सकाळचं, ॲग्रोवनसारखं. पुन्हा दृक साधने म्हणजे फक्त दिसण्यावरून त्यांच्या सगळ्या ज्ञानामध्ये भर पडते. म्हणजे प्रदर्शनामध्ये दिसले की तो प्रभावित होतो. व्यक्तिचित्र काही असे पॉम्पलेट वगैरे. पुन्हा चित्रपट, इथं शब्द चुकलेला आहे जरा, तर ते काय करायचं? भित्तीपत्रिका आहे ती, चित्रपत्रिका झालं आहे तिथं. तर भित्तीपत्रिकेमध्ये सुद्धा जर गेलं आणि अशामध्ये असं होतं म्हणलं, मोठे जर पॉम्पलेटचा प्रकार पण तो पूर्ण शीटचा त्याच्यामध्ये होत आहे. तर तक्ते वेगवेगळे आहेत, ते गावोगाव चिटकले, त्यातनं प्रचार होतो. आलेख काढून दाखविला, आलेखाचे सुद्धा एक वेगवेगळ्या चढता आलेख जर दाखविला कुठल्याही गोष्टीचा तरी बी त्यांच्यामध्ये हे होत आहे. नमुने आहेत त्यांना दाखवायचे दिसणारे. आणि परिणाम प्रात्यक्षिक म्हणजे एखाद्या ठिकाणी केलेली योजना आणि सक्सेस झालेली अशा ठिकाणी येऊन दाखवता येते, म्हणजे त्यांच्या डोळ्यानं दिसणारी साधनं झाली. आणि दृकश्राव्य साधनं म्हणजे जे दिसतंही आणि ऐकूही येतं, त्याच्यामध्ये कृती प्रात्यक्षिक म्हणजे प्रत्यक्षात त्यांना करून दाखवायचं. दूरदर्शनवरती जिथं झालेलं आहे तिथली सगळी शूटिंग घ्यायची, चित्रपटाची सुद्धा तशी शूटिंग घेऊन त्यांना दाखवायचं. आणि नाटकाच्या स्वरूपात म्हणजे ऐकणं आणि दिसणं ह्या दोन्ही गोष्टी सगळ्या होतात. तर ही विस्तार शिक्षण पद्धती हा आजचा आपला धडा संपलेला आहे. व्यवस्थिशीर अभ्यास करा, पुन्हा क्लिप बघा, तुमच्या व्यवस्थिशीर लक्षात येईल. उद्याचा पाठ आहे आपला वैयक्तिक संपर्क, तो उद्याच्या पाठामध्ये घेऊया.